कधी विचार केलात का भक्ती म्हणजे नक्की काय? भक्ती म्हणजे मंदिरातली आरती नव्हे तर दुसऱ्याला सेवा देण्याची वृत्ती. आणि हाच भाव जिथे जिवंत झाला आहे ते ठिकाण म्हणजे श्री गजानन महाराज भक्त निवास त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पवित्र नगरीत गजानन महाराजांच्या कृपेने उभं असलेले हे ठिकाण शांती, सेवा आणि भक्तीचं खरं मिलन आहे. जर तुम्ही त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सागर आणि सागर योगी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर चला जाणून घेऊया श्री गजानन महाराज भक्त निवासाची संपूर्ण माहिती. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेट पासून अगदी काही पावलांवर हे श्री गजानन महाराज भक्त निवास आहे. इथे दररोज हजारो भाविक येतात आणि गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्येकाला येथे राहण्यासाठी जागा मिळते. भक्त निवासात सुरुवातीलाच या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची पूर्णपणे फ्री सुविधा आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि अपंग भक्तांसाठी येथे व्हीलचेअर आणि लगेज ट्रॉलीचीही उत्तम सोय आहे. आता आपण बघूया रूम बुकिंग बद्दल. तर येथे एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी ऑनलाईन बुकिंगची सुविधा नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष येऊनच येथे रूम बुक करावा लागतो. सगळ्यात आधी जो भक्त निवास क्रमांक 1 लागतो त्या ठिकाणी हे रूम बुकिंगचे ऑफिस आहे. इथले रूमचे रेट हे अतिशय परवडणारे आहेत. फक्त 60 रुपयांपासून येथे भक्तांना राहण्याची सुविधा आहे. तर सुरुवातीला आपण रूम बुकिंगची प्रोसेस बघू. तर या भक्त निवास क्रमांक 1 मध्ये प्रवेश करताच या ठिकाणी भक्तांसाठी वेटिंग रूम तयार केलेला दिसतो. तर पुढे येथे रूम बुकिंगची काउंटर आहे. जर तुम्ही फॅमिली सोबत रूम बुकिंग करता येत असाल तर त्यावेळी तुमच्या जवळ स्वतःचे व फॅमिलीतील पर्सनचे आधार कार्ड असणे कंपल्सरी आहे आणि तुमच्याकडे रूम बुक करण्याकरता कॅश मध्ये पैसे असणे आवश्यक आहेत. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच गुगल पे, फोन पे किंवा अन्य मार्गाने ऑनलाईन पेमेंट करण्याची व्यवस्था नाही आहे. तर आता आपण येथील एसी रूम, नॉन एसी रूम आणि 60 रुपयांमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता ती जागा सुद्धा बघू. तर सुरुवातीला हा एसी रूम आपण बघू. या रूम मध्ये एक मोठा बेड, एक सिंगल बेड, सोफा, टेबल, वॉर्डरोब अशा सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. रूमचे पीओपी आणि इंटेरियर खूपच नीटनेटके आहे. येथील बाथरूम मध्ये गरम पाण्याची सोय आहे, बेसिन आहे, तसेच येथील टॉयलेट देखील खूप स्वच्छ आहे. तर आता आपण हा एसी डिलक्स रूम बघितला. या रूमचे 2 ते 3 लोकांकरताचे भाडे हे 850 रुपये आहे. तर 4 लोकांकरता एसी रूम व एक्स्ट्रा बेडचे भाडे हे 950 रुपये आहे. एवढ्या कमी किमतींमध्ये येथे या अप्रतिम सोयी सुविधा मिळत आहेत. त्यानंतर आपण येथील नॉन एसी रूम बघू. तर येथे 2 ते 3 व्यक्तींकरता नॉन एसी रूमचे भाडे हे 350 रुपये आहे. तसेच 4 लोकांकरता येथील नॉन एसी रूम व एक्स्ट्रा बेडचे भाडे हे 450 रुपये आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की या नॉन एसी रूम मध्ये तुम्हाला 24 तास गरम पाण्याची सोय नसते. गरम पाणी हे फक्त सकाळी 5 ते 8:30 वाजेपर्यंत असते. तसेच पिण्याचे प्युरेटचे पाणी हे 24 तास उपलब्ध असते. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त 60 रुपयांमध्ये येथील भक्त निवासात कसे राहू शकता. तर हा हॉल क्रमांक 7 आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त 60 रुपये देऊन राहू शकता. या स्वच्छ हॉलमध्ये तुम्हाला एक बेड, उशी, पांघरुण आणि तुमचे सामान ठेवण्यासाठी सेपरेट लॉकरची सोय येथे केलेली आहे. या ठिकाणी हॉलमध्ये राहणाऱ्या भक्तांकरिता बाथरूम व टॉयलेटची सोय केलेली आहे. आता राहण्याची सोय तुम्ही बघितली. आता मी तुम्हाला येथील प्रसादालय दाखवतो. तर दररोज सकाळी 5:30 ते 10 वाजेपर्यंत येथे नाश्ता मिळतो आणि सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत येथे जेवणाची सोय असते. आणि जर तुम्ही येथे उशिरा आलात तर रात्री 10 नंतर येणाऱ्या भक्तांकरता जेवणाची वेळ ही रात्री 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत आहे. या ठिकाणी फक्त 50 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हेज थाळी जेवायला मिळते. यामध्ये 2 प्रकारच्या भाज्या, पोळी, वरण, भात, शिरा, लोणचं, सलाड अशी परिपूर्ण व बिना कांदा लसणाची सात्विक थाळी दिली जाते. आणि जर तुमचा उपवास असेल तर येथे साबुदाण्याची खिचडी सुद्धा मिळते. तसेच फक्त 10 रुपयांमध्ये येथे नाश्ता सुद्धा मिळतो. यामध्ये पोहे, उपमा, चहा, कॉफी, दूध हे प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध असतात. या प्रसादालयामध्ये आत श्री गजानन महाराजांचा अतिशय सुंदर फोटो आहे. या भक्त निवासाच्या मध्यभागी हे गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आहे. येथील वातावरण इतकं पवित्र आहे की पावला पावलावर आपल्याला भक्तीचं स्पंदन जाणवतो. हे मंदिर पांढरे शुभ्र संगमरवरी दगडाचे असून मंदिरांच्या भिंतीवर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात.
येथील प्रत्येक सेवक भक्तांच्या सेवेत तत्पर असतो. स्वच्छता, शिस्त आणि भक्तिभाव हेच या संस्थेचे ब्रीद आहे. या मंदिराच्या अवतीभोवती सुंदर असे गार्डन केलेले आहे. तुम्ही येथे बसू शकता आणि फोटो सुद्धा काढू शकता. हे जे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे ते सकाळी 5 वाजता भक्तांच्या दर्शनासाठी उघडले जाते. त्यानंतर येथे सकाळी 7:15 वाजता सकाळची काकड आरती होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता धूप आरती आणि रात्री 8:30 वाजता येथे आरती होते. तर नक्कीच या आरतीच्या वेळी तुम्ही मंदिरात उपस्थित राहा. आता काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की या भक्त निवासामध्ये फक्त फॅमिलीला रूम दिली जाते. जर तुम्ही मित्रमैत्रिणींच्या ग्रुपने आलात तर हे रूम तुम्हाला राहायला मिळणार नाही. पण येथील कॉमन हॉल मध्ये तुम्ही फक्त 60 रुपये देऊन राहू शकता. तसेच पुन्हा एकदा आठवण करून देतो की या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही, त्यामुळे कॅश नेहमी सोबत ठेवा. तसेच रूम बुकिंग करताना जर विवाहित दाम्पत्य असतील तर दोघांचे आधार कार्ड दाखवणे कंपल्सरी आहे आणि विवाहित जोडप्याच्या पत्नीच्या आधार कार्डवर नवऱ्याचे म्हणजेच लग्नानंतरचे नाव असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा होता गजानन महाराज भक्त निवास त्र्यंबकेश्वरच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ. तर अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सागर युग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.